देवा खंडेराया, ज्या माणसांना म्या 60 वर्षात इसरून गेले होते ती माणसं परत माझ्या आयुष्यात का आली? तेव्हा काही माणसं माझ्या आयुष्यात परत गोळा झाली. देवा खंडेराया, काय असेल हा चमत्कार? कावेरी, डोकं दुखतंय का ग? गंमत वाटते ना तुम्हाला सगळी? गंमत? आयुष्यात पहिल्यांदाच पराभव पत्करावा लागलाय मला, तोही स्वतःच्या मुलामुळे. काहीतरीच काय कावेरी, अभि तुझा पराभव करत नाही. अभि लग्न करतो रेणूशी. तर आपल्या अभिला नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी हा चांगला मुहूर्त मिळालाय ना. चांगल्या मुहूर्ताबरोबर चांगली सून आली असती तर जास्त आनंद वाटला असता. तुम्हाला अजूनही पटत नाहीये, रेणू आपल्या घरची सून व्हायच्या लायकीची नाहीये. काही हरकत नाही, अजून आहेत 4 दिवस. कावेरी, बघू ना मी माझ्या मुलाला वाचवू शकते की नाही ते. काय आई, आज प्राजक्ता ताई नाही वाटतं तुमच्या सेवेला? नाही, हे जे मी काय करते ते मला प्राजक्ताशिवाय करता येणार नाही असं म्हणायचंय का तुला? नाही, तरी पण आहे कुठे ती? कुठलं तरी घरातलं काम करत. घरात आली काय मोलकरणीसारखं वागवते तिला. कोणी काही कामं सांगत नाहीये तिला. आणि कामं सांगायला बाईसाहेब असतात कुठे जागेवरती? त्या असतात अभिच्या मागे 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 मागे. हिला नाही तर काय. तुला काय म्हणायचंय? प्राजक्ता आहे ना, ती दिसते तशी साधी नाहीये आणि आपला अभि काही भोळा नाहीये. मगाशी मी बघितलं ना त्या दोघांना, अभिषेकने प्राजक्ताचा हात हातात धरला होता. नाही म्हणजे लग्न एकीशी चाळे दुसरीशी. शी, तोंडाला येईल ते बोलू नकोस ग. तिने मला सगळं सांगितलं. हो, त्यांच्या मनात पाप असतं ना, तर तिनं हे मला येऊन सांगितलं असतं का? सांग. मग मी पाहिलं ते. मुलं मुली हात मिळवत नाही. तू घरात आग लावायला तुला सोयीस्कर असा अर्थ लावलास आणि तो जाऊन कावेरीला सांगितलास, तर त्याचे परिणाम तुलाच भोगावे लागतील. लक्षात घे. मला मला का? तू कावेरीला हे सगळं सांगितलंस तर ती प्राजक्ताला घरात ठेवी नाही. वहिनी तर प्राजक्ताला हाताला धरून घराबाहेर काढतील. मजा येईल. मग घरातली सगळी कामं कुणावर येऊन पडतील? माझ्यावर. तेच सांगते मी तुला. अरे देवा, आई आई आई, अभिजित आणि प्राजक्ता दोघ जण एकमेकांचे खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत. हो का? आणि मित्रमैत्रिणी एकमेकांचा हात हातात धरू शकतात. हो की नाही? म्हणजे वेळेचे मी काय वेळा विचार करत होते. आई आई तुम्ही हे कोणाकडे बोलू नका. म्हणजे कावेरी बहिणींकडे तर नाहीच नाही. मी नको येत ते मला सांगू नका पण. अजिबात. अरे रामा, सासूबाई म्हणतात ते बरोबर आहे.
प्राजक्ता आणि अभिचं काहीतरी सुरू आहे असं वहिनींना सांगितलं तर त्या प्राजक्ताला ताबडतोब घराबाहेर काढतील. मग काय सगळी कामं आमच्यावरतीच येऊन पडतील. नको, गप्प राहिलेलंच बरं. बिचारा माझा तुषार राब राब राबतोय. मेली प्राजक्ता गेली तर मुलींनी करायची कामं सुद्धा वहिनी तुषारलाच करायला लावेल. जाऊ दे. पाऊस आई, घरात पाऊस. अगं पाऊस नाही, हे बघ. ई हे काय? ई काय वास बघ ना किती छान होतोय. बघ बघ. काय आहे? माझं नवीन संशोधन आहे माझं. कसलं? माणूस निर्जंतुक करण्याचं हे नवीन स्प्रे आहे हा. काय आहे पण हे? काय नाही, सध्या प्रदूषण खूप वाढलेलं आहे. वातावरणात ना अनेक प्रकारचे जीवजंतू आपल्या आसपास असे फिरत असतात. हा स्प्रे आपण आपल्या अंगावर असा फवारला ना की जीवजंतू आपल्या आजूबाजूला फिरकणारच नाहीत ना. ते का? टॉयलेट क्लीनर हे जंतुनाशक असतं की नाही. मग फार उत्तम आहे. तरी म्हटलं वास ओळखीचा वाटतोय. मला वाटलंच होतं आई, तू बरोबर ओळखणार. तू सुद्धा माझ्यासारखीच हुशार आहेस. काय झालं, काय चुकलं का? मी आई आहे तुझी, तू माझ्यासारखा हुशार आहेस. का म्हणजे एकूण एकच ग. थोडक्यात काय, आपण दोघंही खूप हुशार आहोत. काय करू मी? ही रेणू अशी तशी मानणार नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी रेणू पैशासाठी करते. मला तिला अभिजितच्या आयुष्यातून बाहेर काढावंच लागेल. तिला तिची किंमत द्यावीच लागेल. आणि तिला तिची किंमत दिली तर ती नक्कीच अभिजितच्या आयुष्यातून निघून जाईल. मग मी सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या करते. तुम्ही या ना, या बसा. असं अचानक कसं येणं केलं? असं का पाहताय आई? माझ्या मुलाला सोडण्याची किती किंमत घेणार आहेस तू? कमी असतील ना तर आणखी कॅश अरेंज करू शकते मी. लग्नासाठी इतकी घाई करत होतीस ना, तेव्हाच कळलं होतं मला तुझा काहीतरी स्वार्थ आहे याच्या मागे. काय स्वार्थ होता? पैसा? मोज. थँक्स. वाटलंच होतं मला. तुझ्यासारख्या मुली पैशासाठीच हे सगळं करतात. संधी साधू. पुन्हा जर माझ्या अभिच्या सावलीजवळ जर फिरकलीस ना, जे तुला हवं होतं ना ते तुला मिळालंय. या एवढ्याशा पैशांनी माझं भागणार नाही. मिसेस कावेरी पाटील. आई,
मला कळतंय. हे सगळं तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाने नाही केलेलं. माझ्या विरुद्ध कोणीतरी तुमच्या मनात भरवलंय. आणि ते कोण आहे हेही मला माहिती आहे. तुमच्याच घरातली आहे ती व्यक्ती. कोण? प्राजक्ता. तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना की इतकी गरीब दिसणारी मुलगी हे असं कसं करू शकेल. पण आई, अशी साधी भोळी दिसणारी माणसंच खूप डेंजरस असतात. हा, कारस्थानं रचणारी असतात ही माणसं. प्राजक्ताने मला कधीच भडकवलं नाही तुझ्या विरुद्ध. आई, खरं तर अभिजितशी लग्न करायची स्वप्न प्राजक्ता स्वतःच्या मनात बाळगूनच होती. पण जेव्हा तिला हे जाणवलं ना की आता ते शक्य नाही, माझं आणि अभिचं लग्न मोडण्यासाठी तिने हा सगळा उद्योग सुरू केला. म्हणजे मला बदनाम करणारं, अभि मनोरुग्ण आहे असं सांगणारं पत्र, जेणेकरून दोन्ही घरातली मंडळी या ठरलेल्या लग्नावरती पुनर्विचार करतील. तिने स्वतःच ज्योतिषाला भेटून हे लग्न 4 महिन्यांनी पुढे ढकलायला सांगितलं. मुद्दाम केलं तिने हे सगळं. अगं, हे सगळं असं काही असेल याची मला कल्पनाच नव्हती. मी किती खोटे नाटे आरोप केले तुझ्या. प्लीज मला माफ कर. तू पैशाची भुकेली आहेस असं समजून पैसे देऊन माझ्या अभिला तुझ्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होते मी. माझी खूप मोठी चूक झाली. मला माफ कर रेणू. असं नका बोलू तुम्ही. मी रागावलेली नाहीये तुमच्यावर. त्यामुळे तुम्ही जरी काही चुकीचं बोललात ना तरी राग नाही येणार मला. हे पैसे घ्या. प्राजक्ताला नेऊन द्या. आता तिने किती जरी प्रयत्न केले ना तरी ती अभिचं आणि माझं लग्न नाही थांबवू शकणार. लग्न घर आहे, बरीच कामं पडलेली आहेत. डेकोरेशन वाल्याला ऍडव्हान्स पण द्यायचं. कुठं गेली हलकी का वाटते? धुतल्यावर कपडे आटत तशी बॅग पण आटली की काय? पण नोटा नव्हत्या धुतल्या मी. पैसे कमी का वाटतात? $20,000? मी तर काल $50,000 ठेवलेले होते. कुठे पैसे? मी कोणाला पैसे दिले पण नाहीत. एवढे पैसे कसे काय कमी झाले? नानाला काय सांगू? ते डेकोरेशन ॲडव्हान्स $25,000 द्यायचा. आणू कुठून मी एवढे पैसे आता? काय चाललंय? हा, नाही, भटजींना फोन केला होता. त्यांनी साहित्याची यादी दिली. त्यातलं काही राहिलं का ते पाहत होतो. भटजींपेक्षा तुम्हालाच जास्त माहिती आहे हो साहित्याची. आपला भाऊ बाहेर गेला ना का त्याच्याकडे यादी देणार आहे. येताना तो साहित्य घेऊन येईल परत. वस्तू जास्त असतील तेवढेच पैसे जास्त मिळतील भाऊना. काय म्हणाली? नाही काय. बाय द वे, तू खरेदीसाठी गेली होतीस का? हो. मग खरेदी केली ना, हातात काय नाही? अच्छा अच्छा, बाहेर हॉलमध्ये ठेवलंय सगळं? नाही, गेले होते मी खरेदीसाठी, पण खरेदी करण्याची गरजच भासली नाही मला.
कुठल्याही मौल्यवान वस्तूपेक्षा महत्वाची गोष्ट माझ्या हाती लागली आहे. कोणती महत्वाची गोष्ट? जाऊ दे, तुमच्या कामाची नाही ती. बरं, प्राजक्ता कुठे क्लिनिक मध्ये गेली का? नाही, मला नाही माहिती. माझं जरा दुर्लक्षच झालं पण प्राजक्ताकडे. प्राजक्ताचं काय? अहो, घरात मंगल कार्य आहे, खरेदी चालली आहे. तिलाही वाटत असेल आपणही काहीतरी खरेदी करावं. कोणाला सांगणार आहे? कोणाशी बोलणार आहे? आपल्याशीच ना, म्हणजे माझ्याशीच ना. मी आले. कावेरी, प्राजक्ताबद्दल इतका आपलेपणा दाखवते? काय प्राजक्ता, अगं अशी शांत का उभी आहेस? शांत राहू नाही तर काय करू? अभि, तुला सगळी गंमत वाटते, मला मात्र लोकांना तोंड देता देता नाकी नऊ येतात. अगं काय, कशाबद्दल बोलतीयस तू? काल मी जे रूम मध्ये आले होते, हा, तू माझा हात धरलास तो नील काकूने पाहिला. त्यांचा काय गैरसमज झाला मला माहिती नाही. त्यांनी ते जाऊन आजीला सांगितलं. अजून कोणाला काय काय सांगितलं कोण जाणे. प्राजक्ता तू पण ना मॅडचॅपच आहे सगळं. काही विचार करतेस तू? अगं नीला काकूचं बोलणं कशाला मनावर घेतेस? आजी काय म्हणाली का तुला? अगं प्राजक्ता, असल्या क्षुल्लक गोष्टींचा कशाला विचार करत बसतेस तू? हे बरं, काल तू मला काय सांगायला आली होतीस? काय सांगायचं होतं? जे काय मी सांगायला आले होते ना ते कालचं होतं. आज त्याची गरज नाही. पण अभि, माझ्याशी वागताना जरा काळजी घे रे. म्हणजे काय करू? तू माझा असा हात धरत जाऊ नकोस रे. कोणी पाहिलं आणि त्यांचा काही गैरसमज झाला ना, मला नाही आवडणार. प्राजक्ता, अगं कुणी काही गैरसमज करून घेत नाही. आपली मैत्री घरात सगळ्यांना माहितीये ग. उगाच काहीतरी विचार करत असतेस. चल, मी जरा राऊंडवर जाऊन येतो. त्यांना तर तू माझा हात 7 जन्मासाठी तुझ्या हातात घ्यावास असंच वाटतंय. इतर कुणी नाही काढला तरी तुझी बायको वेगळा अर्थ नक्कीच काढेल. आणि अभि, तुझा स्पर्श मला झाला की माझ्या भावनेशी माझा खेळ होतो रे. किती प्रयासाने मी स्वतःला तुझ्यापासून दूर ठेवते ते माझं मला माहित. तुझ्या माझ्यात एक भिंत उभी करतेय मी, पण तुझा स्पर्श झाला की ती पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळते. काय करू मी? किती आवर घालू मनाला? शेवटी मी माणूसच आहे ना रे. आणू कुठून मी एवढे पैसे आता? भाऊ,